हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा बी.एड ॲडमिशन 2025 यासाठी कॅप राउंड शेड्यूल रिलीज झालेला आहे, आलेला आहे. त्याच्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्मची डेट काय आहे ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कॉलेज ऑप्शन फॉर्म कधीपासून स्टार्ट होतील हे सगळी माहिती जी आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2026 साठी जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत बीएड साठी, त्यांना बीएड करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सीईटी साठी चांगला स्कोर लागतो. आता चांगला कॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला चांगला स्कोर लागतो. जर आमचा तुम्ही कोर्स जॉईन केला तर डेफिनेटली तुम्ही 80+ जाल. ओके, यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर भेटणार आहे, फुल सिलेबस, मॉक टेस्ट, नोट्स, एमसीक्यू सिरीज, पीवायक्यूज, त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही भाषेमध्ये आपला कोर्स अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर कोर्सला जॉईन करण्यासाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. बॅचेस ऑलरेडी चालू झालेले आहे. डेली लाईव्ह लेक्चर होणार आहे तुमच्या ॲपमध्ये. जी 2000 रुपये फीज आहे फक्त. विद्यार्थी मित्रांनो, इझिली तुम्ही जे आहे 85+ जाल आणि तुमचा चांगल्या कॉलेजमध्ये जे आहे ऍडमिशन भेटेल आणि तुम्हाला फीस ही कमी लागते. ऍडमिशन गव्हर्नमेंट वगैरे कॉलेजमध्ये झालं तुमचं. ओके, अशा प्रकारे हे कोर्स अवेलेबल आहे. तर चला आपण वळूया कॅप शेड्यूलकडे. ओके, तर तुम्हाला हे ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर कॅप राउंड मध्ये जायचं आहे तुम्हाला. इथे बघू शकता तुम्ही राईट साईडला ऍडमिशन पोर्टल आहे. 2026 मध्ये जायचं आहे, जे स्क्रोल करायचं आहे थोडं आणि इथे बघू शकता तुम्ही बीएड न्यू यावरती गेलं तर हे जे कॅप राउंडचं जे ब्राउचर आहे ते ओपन होईल इथे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड जे आहे तुमचं आता रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे. त्याच्यानंतर आता तुमचा अल्फाबेटिकल जे लिस्ट आहे ते लागेल. अल्फाबेटिकल काय तर 9 ऑगस्टला तुमची जे आहे अल्फाबेटिकल लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काय असतं? हे असतं तुमच्या काही चुका झाल्या असेल, अल्फाबेटिकल म्हणजे काय, तुमचे स्पेलिंग वगैरे चूक झाली असेल तर ते तुम्ही ते रिझॉल्व्ह करू शकतात. ओके, त्याला एडिट करू शकतात आणि काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे वगैरे आहे ते तुमच्याकडून राहिले असेल तर ते तुम्ही 9 ते 11 ऑगस्ट जे आहे तोपर्यंत तुम्ही फिल करू शकतात. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट म्हणजे जे विद्यार्थी कॉलेजसाठी जे आहे कॉलेजसाठी ते भरू शकणार आहे, म्हणजे ऑप्शन फॉर्म जे आहे ते भरू शकणार आहे, अशा विद्यार्थ्यांचं जे आहे मेरिट लिस्ट लागणार आहे, फायनल मेरिट लिस्ट. तर ते 14 तारखेला लागेल. ओके, 5च्या नंतर ते लागेल. ओके, त्याच्यानंतर 15 ते 18 तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेज निवडायचे आहे. आता हे सगळ्यात महत्वाची स्टेप असते. तर 15 ऑगस्ट पासून स्टार्ट होऊन जाईल कॉलेज ऑप्शन फॉर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ऑप्शन काय असतं तर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते कॉलेज तुम्हाला निवडावं लागतात आणि हे कॉलेजची माहिती जी आहे तुम्हाला आधीच होणं गरजेचं आहे. म्हणजे माझं ऍडमिशन मला पुण्यामध्ये घ्यायचं आहे, नामांकित कॉलेज जे आहे, जसं की मला पुणे युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटमध्ये जे आहे बीएड साठी ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी कोणता मला म्हणजे मला काय माहिती असलं पाहिजे, तर कशा प्रकारे फॉर्म फिलिंग करतात. विद्यार्थी मित्रांनो, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये बरेचसे कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर ते गव्हर्नमेंट कॉलेजची मला माहिती असणं गरजेचं आहे. कोणते गव्हर्नमेंट कॉलेज आहे, कोणते प्रायव्हेट कॉलेज आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला आधीच व्हायला पाहिजे. कारण की टाइम खूप कमी असतो. 15 ते 18 म्हणजे 3 ते 4 दिवस असतात तुमच्याकडे. त्यामध्येच ही सगळी प्रोसेस असते आणि 21 तारखेला जे आहे तुमचं जे अलोकेशन ऑफ राउंड म्हणजे तुमचा कॉलेजला नंबर लागला असं तुम्हाला कळेल 21 ऑगस्टला आणि 22 ऑगस्टला तुम्हाला जे आहे ऍडमिशन घ्यायला डायरेक्ट कॉलेजमध्ये जावं लागेल. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर जे आहे कॉलेज अपलोड द ऍडमिटेड कॅन्डिडेट ऑन द पोर्टल. जे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेत, जे कन्फर्म झाले, तर त्यांची जे लिस्ट आहे ते पोर्टलवर येऊन जाते. त्याच्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर थर्ड राऊंड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. तर जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलेलं आहे, सीईटी क्वालिफाईड जे अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाईड आहे, तर त्यांचं जे आहे इन्स्टिट्यूट लेवल आणि अराउंड थर्ड मध्ये जे आहे ते रजिस्ट्रेशन करू शकतात, ते सेकंड राऊंडला करू शकत नाही.
त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांचा फर्स्ट राऊंड मध्ये जे आहे रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे, तर त्यांचं जे आणि कॅप राऊंड सेकंड साठी त्यांचाच नंबर लागेल. म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे, तर तेच विद्यार्थी सेकंड राऊंड साठी अप्लाय करू शका, म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म साठी. तर वॅकंट सीट ते अवेलेबल करतील. त्याच्यानंतर अलोकेशन सेकंड राऊंडचा राहील आणि कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायला जावं लागेल. हे सगळी एका आठवड्यातच होणार आहे, फर्स्ट आणि सेकंड राऊंडची प्रक्रिया. ओके. त्याच्यानंतर जे आहे सेम प्रोसेस थर्ड राऊंडला असेल. कॅन्डिडेट रजिस्टर फॉर अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर थर्ड राऊंड इन्स्टिट्यूट लेवल. जे विद्यार्थ्यांनी जे आहे अनरजिस्टर आहे ते सीईटी क्वालिफाईड अनरजिस्टर आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नाही केले होते फर्स्ट राऊंडला, तर ते थर्ड राऊंडला करू शकतात. ओके, रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर सेम प्रक्रिया होईल आणि सप्टेंबर पर्यंत जे आहे हे सगळी प्रक्रिया होऊन जाईल तुमची. ओके, सप्टेंबरच्या लास्ट मध्ये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे इन्स्टिट्यूट लेवल असतो. सप्टेंबरच्या लास्ट मध्ये हे सगळी प्रक्रिया जी आहे तुमचे होऊन जाईल आणि ऑक्टोबर मध्ये तुमचे जे आहे ऑक्टोबर मध्ये ऍडमिशन होणार नाही. त्याच्यानंतर जे आहे तुमचे कॉलेज स्टार्ट होऊन जातील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही सगळी प्रक्रिया होणार आहे. कॅप राऊंड जे आहे ते रिलीज झालेला आहे आणि ऑप्शन फॉर्म जे आहे तुमचा कॉलेज ऑप्शन फॉर्म हे फर्स्ट आणि सेकंड राऊंड. आता फर्स्ट राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेलं आहे, आजची लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची, तर तेच विद्यार्थी सेकंड राऊंडला अप्लाय करू शकतील. आणि जे विद्यार्थ्यांचं जे आहे आता फायनल मेरिट लिस्ट लागेल, हे 14 तारखेला जे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, तर त्यामध्ये जे विद्यार्थी रिजेक्ट होतील त्यांना सेकंड राऊंडला चान्स भेटणार नाही. ते डायरेक्टली थर्ड राऊंडला त्यांना चान्स भेटेल. फर्स्ट राऊंडला फक्त जे विद्यार्थ्यांचं पूर्ण क्लिअर आहे, आज तुम्ही परत एकदा रिचेक करून घ्या तुमचं लॉग इन वर जाऊन आणि सगळे चेक वगैरे करून घ्या. काही डॉक्युमेंट वगैरे राहिले असेल तर ते पण अपलोड करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे फर्स्ट आणि सेकंड राऊंड तुमच्यासाठी जे आहे ओपन राहील. जे विद्यार्थ्यांचं नाव जे आहे फायनल मेरिट लिस्ट मध्ये येईल त्यांच्यासाठी हे फर्स्ट आणि सेकंड राऊंड राहील. ओके, तर अशा प्रकारे ही सगळी माहिती आता ब्राउचर वरती अपलोड झालेली आहे, होम पेज वरती बीएड कॅप वरती. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे गेलात बीएड यावरती गेलात तर ते तुम्ही डाउनलोड करू शकतात ब्राउचर. हे ऑफिशियल वेबसाईट आहे आपली. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त काही पण अडचण असेल, काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. ओके, थँक्यू, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढे जे आहे कॉलेजेस वगैरे जे आहे टॉप कॉलेजेस वगैरे जे आहे ते मी टाकणार आहे YouTube वरती. तर अशा प्रकारे तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके, थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट मध्ये.